तर अमेरिकेमध्ये काय ती बरीच खुली समाज व्यवस्था आहे. आधी म्हणजे अगदी तिथे 2-4 खून करून सुद्धा माणूस बाहेर जाऊ शकतो, काय होत नाही त्याला. किंवा एखाद्या बायकोबरोबर कोणी पळून गेला तरी कोणी काय फार त्याचा विषयच मानत नाही. पण बाल यौन शोषण हा विषय तिथे फार गंभीरतेने घेतला जातो, ते बिलकुल कुणी सहन करत नाही. आणि त्यामुळं मोदींच्या रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांनी सुरुवात केली की कागद सगळे उघडे करा आणि यामध्ये जे माणसं जबाबदार आहेत किंवा ज्यांनी हा देह व्यापार लहान मुलींच्या बरोबर केलेला आहे तर त्यांची नावं उघड झाली पाहिजेत. असं एक आंदोलन गेल्या 3-4 वर्षापासून चाललेलं आहे. आणि आता इतकं प्रेशर वाढलं की पुढच्या वर्षी त्यांच्या निवडणुका आहेत. आणि त्यामुळं जरी प्रेसिडेंट ट्रम्पकडे बहुमत असलं रिपब्लिकन पार्टीचं, त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जायचं. आणि त्यांनी प्रेशर सुरू केलं की बा तुम्ही जरी जाहीर नाही केलं तर आमच्यावर त्याचे परिणाम होतील, आम्ही पुन्हा निवडून येणार नाही. म्हणून प्रेसिडेंट ट्रम्पच्या रिपब्लिकन पार्टीने त्याच्यावर प्रेशर टाकले की सगळं खुला करा, नाहीतर लोक आमच्यावर शंका घेतील वगैरे. आणि त्या प्रेशरखाली प्रेसिडेंट ट्रम्पच्यापुढे प्रश्न पडला की आता उघडतं केलं तर बऱ्याच लोकांची नावं निघतील, नाही केलं तर आपल्या पक्षाच्या लोकांचं खूप मोठं प्रेशर आहे. आणि या वातावरणामध्ये या गेल्या 2 महिन्यापूर्वी रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांनी निर्णय घेतला की काय नाही, ते काय व्हायचं ते होईल, पण सगळे कागदपत्र खुली करा. आणि त्याकरता मग रिपब्लिकन पार्टी डेमोक्रॅटिक दोघांचं एकमत झालं. आणि गेल्या 19 नोव्हेंबर 2025 रोजी अमेरिकन संसदेने कायदा पास केला. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट. तेव्हा तो गुगल केलं तर तुम्हाला सगळी त्याची माहिती मिळेल. मी काही नवीन सांगतो असं नाही, त्यातलंच सांगतो तुम्हाला. त्या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एप्स्टीनची जी तुम्हाला जरी असला तर त्याची जे कागदपत्र किंवा त्याचे फोटोग्राफ, व्हिडिओ क्लिप्स, ईमेल सगळं जी माहिती आहे त्याला एकंदरीतपणे एप्स्टीन फाईल्स असं नाव आहे. तर ते एप्स्टीन फाईल्स सगळ्या खुल्या करा असा अमेरिकन संसदेनं कायदा केला. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट. आणि 19 नोव्हेंबरला राष्ट्रपती ट्रम्पने त्याच्यावर सही करून तो कायदा पारित झाला. कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 1 महिन्याच्या आत सगळे कागदपत्र 20 GB डेटा आहे ते सगळे कागदपत्र खुले करा. त्यामध्ये पुन्हा अशी अट आहे की त्यामध्ये कुठलाही भाग लपवता कामा नये. कारण 100 मुलींचं शोषण झालं, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्या अल्पवयीन मुली आहेत त्या 13-15 वर्षाच्या. आणि त्यामुळे किती मोठा राजकीय पुढारी असेल किंवा मोठी सेलिब्रिटी असेल किंवा फिल्म स्टार असेल किंवा उद्योगपती असेल, हे सगळ्यांचे नाव बाहेर करा आणि एकही नाव गुप्त ठेवता कामा नये असं त्या कायद्यात म्हटलेलं आहे. आता त्यामुळं आणि 1 महिन्यात करा असं म्हटलेलं आहे. 19 नोव्हेंबरला कायदा पास झाला, 19 डिसेंबरला 1 महिना पूर्ण होईल. त्यामुळे 19 डिसेंबर तारीख. त्यातल्या आता त्यांनी काल परवा काही कागदपत्र रिलीज केले. त्यामध्ये 90,000 फोटोग्राफ रिलीज केले आणि ते आता लोकांचं तपासत चालले. 20,000 ईमेल रिलीज केले, बाकी आता होणार आहेत. तर त्यामध्ये एक अशी चर्चा तिथं सोशल मीडियावर चाललेली आहे की काही मोठ्या लोकांची नाव आहेत. कोण कोण मोठे लोक आहेत ते बिल क्लिंटन, अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती, त्यांचा इतिहास लोकांना माहिती आहे. मोनिका लेविन्स्की प्रकरण काय झालं होतं ते त्यांचं नाव आहे. त्यानंतर बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे मालक, जगातला सर्वात श्रीमंत माणूस, त्यांनी कबूल केलं की मी जेफ्री एप्स्टीनची माझी मैत्री होती, त्यामुळे माझा घटस्फोट झाला असं बिल गेट्सनी कबूल केलं. आणि ते माहिती आहे आपल्याला की बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्सचा घटस्फोट झालेला आहे. त्यानंतर इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स अँड्र्यू, आता सध्याचे प्रिन्स किंग चार्ल्स म्हणून जे राजे आहेत त्याचा धाकटा भाऊ, त्याला ड्यूक ऑफ यॉर्क अशी पदवी आहे, शाही पदवी आहे. तर त्याच्यावर आरोप झाला की तो सुद्धा या सेक्स स्कॅन्डलमध्ये इन्व्हॉल्ड होता. तर त्यांनी नंतर मग ते ज्या मुलीने आरोप केले, नाव घेतलं की हा माणूस म्हणजे माझ्यावर त्यांनी अत्याचार, त्यांनी $15 मिलियन सेटलमेंट केली. त्या मुलीला $15 मिलियन दिले प्रिन्स अँड्रूने. आणि मग तडजोड केली, बाहेर नाव घेऊ नका माझं वगैरे काय तिथं. आणि तिकडे मग इंग्लंडमध्ये परत गेल्यावर किंग चार्ल्सने आपल्या धाकट्या भावाच्या सगळ्या शाही टायटल्स काढून घेतल्या. ड्यूक ऑफ यॉर्क म्हणून टायटल ती काढून घेतली आणि तो राजघराण्याचे काही संबंध नाही असं जाहीर केलं. आणि तो आज सामान्य नागरिक म्हणून जगतोय. आता त्यांनी काही कबूल केलं नाही, पण पैसे दिले वस्तुस्थिती आहे. प्रेसिडेंट ट्रम्पचे खूप फोटोग्राफ तिथं त्या जेफ्री एप्स्टीन बरोबरचे आहेत. दार बंद करा. त्या वातावरणामध्ये
अनेक राष्ट्रांचे मोठी राजकीय व्यक्ती, मोठ्या उद्योगपती, मोठे सेलिब्रिटी हे आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. त्याचबरोबर इस्रायलचे माजी पंतप्रधान इहॉक बेरेड त्यांचं नाव आहे. खूप मोठ्या लोकांचे नाव आहे. आता 19 तारखेला काही नावं प्रकट होणार आहे, म्हणून 19 तारीख महत्वाची, आणि ती कोणी लपवणार नाही नाव, जे असेल ते येईल. फक्त कोर्टाने एवढं म्हटलेलं आहे की त्या लहान मुलींची नावं देऊ नका, तर त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तर तेवढंच फक्त काढून टाका. समजा एखादा फोटोग्राफ असेल तर त्या मुलीचा चेहरा फक्त काळा करा, म्हणजे मुलीचं कोण आहे ती ओळखली जाणार नाही. ते स्वाभाविक आहे. आपण कधी इथं भारतात देखील आपण अशी काही घटना घडली बलात्काराची तर आपण आयडेंटिफाय करत नाही कोणाला, कारण ते आयुष्यभर तो कलंक राहतो. ते सोडून एकाही माणसा त्यात कायद्यात म्हटलेलं आहे, आणि तुम्ही आत्ता गुगल जर केलं, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट म्हणून जर गुगल केलं तर सगळी माहिती तुम्हाला आता सहज मिळेल.